नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहेत बटाट्याची भजी। तर ती कशी बनवायची ते आता आपण बघूया। इथे मी 2 बटाटे घेतले आहेत साल काढून आणि ते पाण्यामध्ये ठेवले आहेत। आता ते किसणीने त्याचे चकत्या काढून घ्यायच्या आहेत। ह्या अशा प्रकारे त्याच्या चकत्या काढून घ्यायच्या किसणीने आणि त्याही पाण्यातच ठेवायच्या, नाहीतर ते काळे पडतात बटाटे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे, पाव चमचा हळद, 3 चमचे तिखट म्हणजे मसाला घालायचा आहे, अगदी थोडासा ओवा घालायचा, अर्धा चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचे आहे। पाणी यामध्ये थोडं थोडंच घालायचं, कारण हे मिश्रण आधी एकदम पातळही नसतं किंवा घट्टही नसतं, त्यामुळे त्यात थोडं थोडं पाणी घालायचं। आता या मिश्रणामध्ये जे तेल आपण तापवलेलं आहे भजी तळण्यासाठी, तर त्यातला 1 छोटा चमचा तेल त्यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचे। आणि आता यामध्ये बटाट्याच्या त्या चकत्या घ्यायच्या आहेत आणि त्या पिठाने पूर्ण कोट होतील अशा मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। आणि आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यामध्ये त्या बटाट्याच्या चकत्या आहेत त्या सोडायच्या आहेत। यामध्ये सोडा वापरलेला नाहीये, तरी सुद्धा भजी छान फुगतात। आणि अशा तऱ्हेने ही आपली बटाट्याची भजी तयार झालेली आहे। झटपट होतात अगदी बटाट्याची भजी। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपीसह।